गेल्या 2 दिवसांपासून तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे आणि यातच आता तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी एका इंग्रजी वाहिनीला मुलाखत दिली आहे। या मुलाखतीत विजयकडे बहुमत नाही, घोडेबाजार केला तर काय असा प्रतिसवाल राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केलाय। तसंच सत्ता स्थापनेपासून कोणाला रोखलं नाही असंही आर्लेकर म्हणाले। तर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आणखी काय काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। सत्ता स्थापनेपासून कोणालाही रोखलं नाही, फक्त लोकशाहीचा पुरस्कार करतोय। कोणत्या पक्षाकडे कितीही आमदार असू देत, मला फक्त बहुमत हवं। द्रमुक अण्णा द्रमुकनं बहुमत दाखवलं तर त्यांनाही संधी दे। वेळ लागेल, घोडाबाजार होईल म्हणून अस्थिर सरकार आणणार नाही। विजयकडे 118 आमदार नाहीत, त्याला शपथ दिली तर तो घोडेबाजार करणार नाही का? आज उद्या घोडेबाजार झाला तर त्याच्याशी माझं देणं घेणं नाही। सत्ता स्थापना होत नसेल तर काय पर्याय यावर अजून विचार केलेला नाही। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, कमी अधिक फरकानं 2019 मध्ये महाराष्ट्रात जो सत्ता स्थापनेचा पेच होता तसंच काही सत्ता तामिळनाडूमध्ये घडताना दिसतंय, राज्यपालांची भूमिका नेमकी काय सांगतेय? निश्चितच राज्यपालांच्या समोर सर्वसाधारणपणे आता दोन पर्याय आपल्याला दिसत आहेत। त्यामध्ये एक तर टीव्हीकेचे विजय यांना 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 सध्या सत्ता स्थापनेसाठी बोलवून त्यानंतर त्या आधारे सत्ता स्थापन करू द्यायची का, किंवा दुसऱ्या बाजूला एक पर्याय असा आहे की जर विजय यांनी जरी सत्ता स्थापन केली तरी सुद्धा संभाव्य घोडेबाजाराचा धोका टाळता येत नाही। त्यामुळे हा घोडेबाजार होऊ शकतो जरी आपण त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली तरी सुद्धा। म्हणून या प्रकरणामध्ये सध्या राजेंद्र आर्लेकरांच्या दृष्टीने जे 2008-2018चा अनुभव आहे, कर्नाटकमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता, त्यांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं लगेचच 2 दिवसात फ्लोअर टेस्ट घ्या आणि त्यानंतर मग भाजपला फ्लोअर टेस्टमध्ये स्वतःचं बहुमत सिद्ध करता येऊ शकणार नव्हतं आणि मग काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार तिथे अस्तित्वात आलं। हेच पूर्वी सुद्धा 2008 साली झालेले, ज्यावेळी कर्नाटकमध्ये भाजप मोठा पक्ष होता परंतु काँग्रेस आणि जेडीएसने निवडणुकीनंतर आघाडी केली आणि त्यांचं सरकार हे स्थापन झालं आणि भाजप मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी त्यांना निमंत्रण नव्हतं दिलं, तर जे बहुमत सिद्ध करू शकतील त्यांना निमंत्रण दिलं होतं। त्यामुळे जेव्हा कधी त्रिशंकू अशा प्रकारच्या विधानसभेची परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये राज्यपालांना काही डिस्क्रेशनरी अधिकार मिळतात आणि त्या अधिकारांच्या अंतर्गत सध्या राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे निश्चितच याविषयीचा एक अधिकार आहे की ते ठरवू शकतात सर्वसाधारणपणे की जर त्यांना आता ज्याच्याकडे बहुमत दिसतंय किंवा जे खरोखरच बहुमत सिद्ध करू शकतील अशी ज्यांची स्थिती आहे त्यांच्या बाबतीतच ते सरकार स्थापनेचं निमंत्रण देऊ शकतात आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देऊ शकतात। कारण जर प्रत्यक्ष एखाद्याला मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि नंतर सरकार स्थापन होऊ शकलं नाही तर दुर्दैवाने त्या संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ येऊ शकते। त्याआधी राज्यपालांनी स्थिर सरकारचे प्रयत्न करणं हे राज्यघटनेनुसार अपेक्षित आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।